जिल्ह्याच्या विविध भागात चौथ्या आसनावर नियमबाह्य पद्धतीने प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। अशाच पद्धतीने डोंबिवलीत कारवाई सुरू झाली। या कारवाईचा निषेध म्हणून शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौक भागात काही मोजक्या रिक्षा चालकांनी अचानक वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा बंद आंदोलन केले। मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाले। रिक्षा चालकांनी वाहतूक नियमाप्रमाणे 3 प्रवासी घेऊन प्रवास करणे आवश्यक आहे। मात्र अलीकडे डोंबिवली शहरासह बहुतांशी शहरांमध्ये रिक्षा चालक आपल्या आसनाशेजारी 1 प्रवासी घेऊन 4 प्रवाशांची वाहतूक करतो। चालकाशेजारील चौथ्या आसनावरील प्रवासी वाहतूक नियमबाह्य असल्याने ठाणे जिल्ह्यात वरिष्ठांच्या आदेशावरून स्थानिक वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईने आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा कांगावा करत डोंबिवली पूर्वेतील काही मोजक्या रिक्षा चालकांनी शनिवारी संध्याकाळी रिक्षा बंद आंदोलन केले। वर्दळीचा इंदिरा चौक वाहतुकीसाठी रिक्षा चालकांनी आंदोलनासाठी बंद केल्याने केळकर रस्ता, फडके रस्ता, मानपाडा रस्ता, बाजी प्रभू चौक, पाटकर रस्ता भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली। संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना वाहन तळांवर रिक्षा मिळणे कठीण झाले। लोकलने धक्केबुक्के खात प्रवास करून आलेले प्रवासी रिक्षा मिळत नसल्याने संतप्त झाले। अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस आरटीओने दंडात्मक आणि कठोर कारवाईची मागणी यावेळी प्रवाशांनी केली। 1 तास हा रिक्षा बंदचा गोंधळ डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सुरूच होता। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।